तर मित्रांनो, आदर्श सर्पमित्र ग्रुपमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. धुळ्यातील वाडी भोकर रोड इथला आपल्याला कॉल आलेला आहे. आता पाहूया इथं कोणता सर्प आहे. कुठे तर या ठिकाणी खूपच मध्ये हा सर्प घुसलेला आहे. आता पाहू. तर मित्रांनो, या ठिकाणी अतिशय जहाल विषारी सर्प होणार आहे. भारतातला 5 विषारी सर्पांमधला हा एक अतिशय जहाल विषारी कॉमन करेत आहे. त्याच्या चावल्यानंतर 15 मिनिटातच आपला जीव निघू शकतो. याचा रंग तुम्ही पाहू शकता, ब्लॅक कलरचा असतो आणि शरीरावर व्हाईट कलरचे अशी पट्टे पट्टे असतात. हीच याची ओळख आहे. आणि याच्यात सारखा दिसणारा म्हणजे कवड्या, तो ब्राऊन रंगाचा असतो. जास्त काही फरक नाहीये याच्यात, बघून घ्या तुम्ही बघू शकता. हा खूपच शांतपणे बसलेला आहे, पण जेव्हा याला हालचाल कळेल तेव्हा हा खूपच चपळता दाखवेल याची. जोपर्यंत आपण याला टच करत नाही अशी डोळ्यासारखा बसूनच राहतो. पण आता तुम्ही बघा, याला टच केल्यानंतर याची चाल. मित्रांनो, हा अतिशय जहाल विषारी असल्यामुळे मी याला हात लावणार नाही. गरज पडली तर लावावंच लागेल, परंतु आपण प्रयत्न करू त्यांना हात लावता याला पॅक करण्याचा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघितलं, अतिशय हा शांतपणे बसलेला होता. पण जेव्हा मी याला टच केलं तर हा खूपच चपळपणे पळायला लागले. कसं तरी याला न हात लावता बर्नीत टाकलेला आहे. आता याला आपण प्लायवूड काहीतरी लावून झाकण पण लावून देऊ. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण रेस्क्यू केलेला आहे मण्यार हा सर्प. याला इंग्लिश मध्ये कॉमन करेट म्हणतात. अतिशय जहाल विषारी सर्प आहे. त्याच्यात न्यूरोटॉक्सिक नावाचा विनामच असतो आणि हा रात्रीच्या वेळी निघतो. याचा आवडता खाद्य पाल आहे, म्हणून हा जास्तीत जास्त भिंतीवरच सापडेल, अर्ध्या रात्रीच निघेल. आणि याच्या या मुवमेंट वरून याला नाव दिलेलं आहे. याला सायलेंट किलर असे पण म्हणतात. तुम्ही पाहिलं, पण अतिशय शांतपणे बसलेला होता, पण स्टिक लावतात याला चपळपणे पळू लागला. हात लावलेला नाहीये. याच्यापासून स्वतःला वाचवून
खूपच काळजीपूर्वक मी याला रेस्क्यू केलं. आता जसं सुरक्षितपणे याला रेस्क्यू केलेलं आहे, तसंच काहीही इजा न करता, त्याला काहीही हानी न पोहोचवता आपण जसंच्या तसं निसर्गाच्या सानिध्यात सोडणार आहोत. पावसाळा आहे, सर्प हे सेफ्टीसाठी स्वतःच्या कुठेही घुसेल, म्हणून सापांना मारू नका, कारण हा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. सर्प वाचवा, निसर्ग वाचवा. धन्यवाद.